तर मित्रांनो, छत्रपती शासन या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे। मित्रांनो, हवामान शास्त्रज्ञ विभागाने दिलेल्या माहितीनुसार येणाऱ्या वर्षाखेरीस आणि नववर्षाच्या सुरुवातीला महाराष्ट्रात पावसाच्या सरींना हजेरी लावण्याची शक्यता आहे। यामुळे राज्यातील थंड हवेसोबतच वातावरणात आणखी एक वेगळा ट्विस्ट येण्याची शक्यता आहे। गेल्या काही दिवसांपासून राज्यात थंडीचा कहर वाढला असून तापमानात मोठी घट झाली आहे। मात्र हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार 30 डिसेंबरपासून एक वेस्टर्न डिस्टर्बन्स सक्रिय होणार असून त्यामुळे राज्याच्या अनेक भागात पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे। IMD अर्थात हवामान विभागाच्या माहितीनुसार 31 डिसेंबर आणि 1 जानेवारी रोजी महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो। विशेषतः पूर्वेकडील विदर्भ आणि मराठवाडा विभागात तसेच तामिळनाडू, केरळ या राज्यांमध्येही पावसाची शक्यता आहे। महाराष्ट्रात त्याचा परिणाम दिसणार असून विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागात तर सरी बरसण्याची शक्यता आहे। मित्रांनो, हे वृत्त हवामान विभागाच्या अंदाजावर आधारित आहे आणि प्रत्यक्षात हवामान कसे राहील याची शाश्वती नाही। ही फक्त शक्यता वर्तवली आहे। मित्रांनो, हा व्हिडिओ आवडल्यास या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।